आज आपण अगदी पारंपरिक रेसिपी अशी बनवूया, ते म्हणजे हुलग्याच्या पिठाचं माडगं। तर आज आपण हे माडगं बनवूया। अगदी पौष्टिक अशी रेसिपी। तर त्याच्यासाठी मी इथे या नाश्त्याच्या चमच्यानं 2.5 चमचे असं हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे, कारण हे रेडीमेडही भेटतं। तर मी हे रेडीमेडच घेतलेलं आहे आणि या पिठाला कोकणात कुळदाचं पीठ असं म्हणतात आणि सहज उपलब्ध बाजारात मिळतं। तर त्याच्यामुळे आपल्याला पीठ असं हुलगे आणून बनवायची गरज नाही पडत। तर ते हे मी एकच ग्लास असं बनवणार आहे माडगं। तर त्याच्यासाठी मी 2.5 चमचे असं हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे आणि एवढासा गूळ। तर गूळ आपल्या आवडीवर कमी जास्त करायचा। शुगरवाल्याला जर द्यायचं असेल तर मग गूळ कमी करायचा, पण गोड अगदी छान असं लागतं। थोडंसं एवढीशी जिरेपूड आणि चवीपुरतं मीठ आणि 1 ग्लास पाणी। तर अगदी कमी साहित्यात अगदी पौष्टिक असं होतं आणि थंडीच्या दिवसात आवर्जून बनवतात। तर या पातेल्यात मी थोडंसं अगदी तूप घेतलेलं आहे। तर हे पहा, अगदी थोडंच घेतलेलं आहे। तर थोडंसं तूप घ्यायचं आणि तूप नसेल तर मग तेल थोडंसं वापरलं तरीही चालते आणि जर नसलं वापरायचं तर स्किप केलं तरीही चालतं। तर आता आपण हे पाणी उकळत ठेवूया। तर पाणी उकळत ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण ह्या हुलग्याच्या पिठात थोडंसं पाणी टाकून अशी याची पेस्ट तयार करूया, म्हणजे गाठी अशा होत नाहीत। तर हे पहा, अशा प्रकारे असं याचं पातळ पेस्ट करून घ्यायची, कारण याच्यात गाठी वगैरे ठेवायच्या नाही। मोजून पाणी काय घालायची गरज नाही, फक्त असं पातळ करून घ्यायचं। तर आता आपलं पाणीही उकळत ठेवलेलं उकळलेलं आहे। तर आता आपण हे माडगं बनवूया, अगदी झटपट होतं। उकळलेल्या पाण्यात आपण मीठ घालूया, जिरेपूड घालूया आणि आता गूळ घालूया। आता गूळ घातल्यानंतर पाणी उकळतच आहे, तोपर्यंत आपण आता ही पेस्ट केलेली हुलग्याच्या पिठाची घालूया। तर अशी पेस्ट घातल्यानंतर अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि असं मिक्स करून घ्यायचं। आता चांगलं मिक्स केलेलं आहे। तर हे पहा, इतपत असं पातळ आहे। तर हे पातळच असं छान प्यायला लागतं आणि हे थोडंसं आणखी घट्ट होणार आहे। तर याला आपण 4 ते 5 मिनिट मंद गॅसवर असं शिजवून घेऊया। 3 ते 4 मिनिट मी मंद गॅसवर असं उकळून घेतलेलं आहे। तर पहा, असं छान अगदी झालेलं आहे आणि आता आपलं माडगं पिण्यासाठी तयार झालेलं आहे। मी गॅसही बंद केलेला आहे आणि तुम्हाला मी माडग्याला पाणी वापरले, पाण्याच्या जागी तुम्ही दूधही वापरू शकता, अगदी छान लागतं। आता आपलं हुलग्याच्या पिठाचं माडगं तयार झालेलं आहे आणि एकदा माझ्या पद्धतीने असं हुलग्याचं माडगं एकदा नक्की करून पहा। आणि आजची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।